फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि मस्त वातावरण झालंय, आज खूप सुंदर पाऊस पडतोय, तर म्हटलं चला कुठेतरी हिरवळीत फिरून येऊया आणि मोकळा श्वास घेऊया। मग काय, आम्ही आज आलो आहोत नव्यानेच इनॉग्रेशन झालेल्या ऑक्सिजन पार्कला। बरं, ऑक्सिजन पार्क हे ह्याचं निकनेम आहे, पण मुख्य नाव जे आहे ते इतकं सुंदर आहे ते म्हणजे राजमाता जिजाऊ उद्यान, आणि हे ठाण्यातच नव्याने ओपन झालेलं आहे। तर चला फिरून येऊया। इथे सुंदर अशी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि इथे बोर्ड देखील दिलेला आहे। तर इथे हा बोर्ड जो दिलेला आहे तो आपल्याला वयोगटानुसार दिलेला आहे की तुम्ही चालल्यानंतर तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात त्याची माहिती इथे पूर्ण दिलेली आहे। या बोर्डच्याच खाली सुरुवातीलाच की तुम्ही शून्यापासून सुरू केलं हे सांगण्यासाठी इथे 0 मीटरचं एक आपल्याला इंडिकेटर दिलेलं आहे। तर पार्क मध्ये एंट्री करताच तुम्हाला दिसेल राजमाता मासाहेबांची प्रतिमा, तर त्याला आपण वंदन करूया। आणि त्यांच्याच बाजूला आहे आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांच्या मूर्ती। तर आता आपण वॉकिंग स्टार्ट केलेली आहे आणि बघा इथे इंडिकेशन्स लावलेले आहेत की झाडांमध्ये कोणीच जायचं नाहीये। इथे प्रत्येक ठिकाणी झाडांची माहिती आणि त्यांचे उपयोग दिलेले आहेत। उपयुक्त अशी माहिती आपल्याला त्यांनी शेअर केलेली आहे। इकडे पूर्ण अडुळशाची लागवड केलेली आहे आणि त्याची माहिती आणि नाव देखील आपल्याला दिलेले आहे। इथे आहे अननस आणि अननसची ही लागवड। खूप सुंदर असं हे पूर्ण गार्डन मेंटेन केलेलं आहे। ठिकठिकाणी सीसीटीव्ही देखील इथे या पार्क मध्ये लावलेले आहेत। सो तुमच्या सुरक्षिततेचा विचार केलेला आहे हे पार्क ओपन करताना। बरं, यांचं ग्रीन वेस्ट कंपोस्ट युनिट देखील यांनी इथे ओपन केलेलं आहे, जे की खूप छान डिसिजन आहे। आणि तुम्ही बघू शकता तिथे बसण्यासाठी एक मस्त जागा बनवलेली आहे। या ठिकाणी अन्नपूर्णा गवत आणि बासमतीचं गवत आहे, त्याचे फायदे पण दिलेले आहेत। छान बनवले हे पार्क आणि मस्तच वाटतंय बघा। खूप सुंदर अशी झाडं इथे लावलेली आहेत आणि बरीचशी झाडं तर अशी आहेत ज्यांची आपण कधी नावं देखील ऐकलेली नाहीये, ज्यांचे उपयोग आपल्याला माहित नाहीये। सो लहान मुलांना जर तुम्ही इथे घेऊन आलात तर त्यांच्यासाठी हे फार फायद्याचं आहे की त्यांना त्या गोष्टी समजतील। आपण आता आहोत वडाच्या विशाल अशा झाडाजवळ। बघा किती सुंदर आणि मोठं झाड आहे। याच वडाच्या झाडासमोर असं छोटंसं पोडियम देखील यांनी बनवलेलं आहे। आता आपण बघितलेलं हे वडाचं मोठं असं झाड, त्याची ही माहिती आहे। हे 70 वर्ष जुनं झाड आहे, तर ही त्याची माहिती तुम्ही एकदा बघून घ्या। इथे ठिकठिकाणी डस्टबिन दिलेलं आहे। माझ्या बॅक साइडला आहे ओपन जिम, सो इथे येऊन लोक एक्सरसाइज करू शकतात। त्या ठिकाणी वयोगटानुसार ऑक्सिजनचे काय काय फायदे आहेत ते दिलेलं आहे। आणि इथे असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे बुक्स, जे तुम्ही येऊन रीड करू शकता। बघा, इथे आहे धन्वंतरी देवतेची मूर्ती। मागे आहे आमराई आणि इथे प्रत्येक आंब्याच्या जातीची झाडं लावलेली आहेत। खूप सुंदर आहेत, बघू शकता। इथे टेनिस कोर्ट देखील दिलेला आहे, जर तुम्हाला टेनिस खेळायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता। जर तुम्ही इथे येत असाल आणि हा मेसेज जर तुम्ही रीड करत असाल तर नक्की एक झाड लावा।
आपण लाजाळूचं झाड किती वेळा बघतो, पण त्याचे फायदे कोणाला माहिती असतात का? नाही ना. तर बघा, इथे लाजाळूचे फायदे देखील आपल्याला दिलेले आहेत. तर मला आज कळलं की लाजाळूचे एवढे फायदे देखील असतात. बघा किती सुंदर लेन तयार केलेली आहे आणि वरून पाऊस पडतोय, मस्त अशी लेन आहे आणि यावरून तुम्ही चालताय. वा वा वा. इथे छोटासा आर्टिफिशियल पॉन्ड बनवलेला आहे आणि त्याच्यात बऱ्यापैकी प्लांटेशन केलेलं आहे. अंधार झाला त्याच्यामुळे एवढं ते विजिबल नाहीये. खूप सुंदर असं स्ट्रक्चर इथे बनवलेलं आहे. हे आहे बारतोंडी झाड, त्याला नोनी असं बोलतात आणि त्याचा उपयोग जो आहे मधुमेह, कर्करोग, अस्थमा आणि संधिवात यावर आहे. काळी मिरीची झाडं लावलेली आहेत तिथे बघा. इन्सुलिनचं झाड आहे जे की शुगर कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. हे तर मी फर्स्ट टाइम आज बघत आहे. सो असं हे खूप छान पार्क मेंटेन केलेलं आहे. इथे तुमच्या सिक्युरिटीची प्रॉपर काळजी घेतलेली आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत. वॉशरूमची सुविधा केलेली आहे आणि माझं म्हणणं तर आहे की तुम्ही लहान मुलांना इथे नक्की घेऊन या, कारण इथे खूप सारी अशी मेडिकल युजेसची झाडं लावलेली आहेत. सो त्यांचे युजेस तुम्हाला समजतील, तुमच्या मुलांना समजतील. जी मलाही माहित नव्हती ती मला इथे येऊन समजली वाचल्यावरती. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर क्लिक करा, तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट मिळतील. आणि मी लास्ट टाइम आपला सेंट्रल पार्कचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. थँक्यू.